कार्तिकी एकादशीची विठुरायाचे शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभ हस्ते पार पडलेले आहे। यावेळी नांदेड जिल्ह्यातील रामराव वालेगावकर आणि सुशीलाबाई वालेगावकर या शेतकरी दाम्पत्याला मानाचा वारकरी होण्याचा मान मिळाला। त्यांना राज्य सरकारतर्फे मोफत प्रवासासाठी एसटीचा प्रवास देण्यात आलेला होता आणि 20 वर्ष हे दाम्पत्य पंढरपूरची वारी करतात। त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी अभिराज बाळ यांनी। आज कार्तिकी एकादशीच्या शासकीय महापूजेचा मान नांदेड जिल्ह्यातील वारकरी रामराव बसाजी वालेगावकर व सौ सुशीलाबाई रामराव वालेगावकर या दाम्पत्याला मिळालेला आहे। मला सांगा माऊली, किती वर्षापासून वारी करताय आणि आपला व्यवसाय काय आहे आणि आज आपल्याला शासकीय महापूजेची संधी मिळालेली आहे, काय वाटतं? 20 वर्षापासून वारीचा संगीत आहे। 20 वर्ष झाले चालू आहे वारीचा आणि शेतीचा व्यवसाय आहे आपला। काय वाटतं आज तुम्ही आज उपमुख्यमंत्र्यांबरोबर पूजा केली विठ्ठलाची? आनंद वाटते, विठ्ठलाने आमचा आनंद केला। काय साकडं घातलं देवाला? देवाला काहीतरी आम्हाला मिळू दे आशीर्वाद, काही ते असाच होऊ दे, चालू दे, मोरीवारी होऊ दे, आमचे बंद पडू नको, असाच व्यवसाय चालू दे। भजन करायला वारीला दिंडी घेऊन आल्या साहेब। दिंडी आज इथं आहे आमची 20 माणसाची, बाया 15 आणि 5 जण, आमचे भाऊ 2, सगळे जण आम्ही। तर या ठिकाणी या नांदेड जिल्ह्यातील शेतकरी दाम्पत्याला ही संधी मिळालेली आहे आणि आज त्यांना शासकीय महापूजेची संधी मिळाल्यानंतर एक वेगळं आनंद आणि वेगळं समाधान या ठिकाणी त्यांना लाभलंय असं ते सांगतायत। अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।